सर्वांना क्रांतिकारी जय भीम। आज भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने मनपा आयुक्त यांना निवेदन देण्यात आले। त्याचा संदर्भ असा आहे की आज अमरावती शहरामध्ये पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार, पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार ग्रामीणमध्ये हेल्मेटची सक्ती करण्यात आली। त्याच पार्श्वभूमीवर अमरावती शहरामध्ये सुद्धा हेल्मेटची सक्ती करण्यात आली। त्यामुळे हेल्मेट विक्रेता हे जागोजागी घेऊन, रोडवर जागोजागी घेऊन हेल्मेट विकत आहेत आणि ते विकताना त्यांच्या स्टॉलसमोर जे गर्दी होत आहे आणि त्या गर्दीमुळे अपघातसुद्धा घडत आहेत। त्याचमुळे काल राजापेठवर ज्या दोन महिला आमच्या भगिनी आहेत त्यांनी हेल्मेट घातले असून सुद्धा त्यांचा अपघात झाला आणि अपघातात त्यांचे दोघीही प्राणगत झाल्या। त्याच पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी आज अमरावती शहरामध्ये हेल्मेटचे स्टॉल लागले। हेल्मेट विक्रेत्यांचा सुळसुळाट सुटलेला आहे। त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी शेकडो गाड्या उभ्या राहत आहेत। त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना व नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे आमचे आज भीम ब्रिगेड संघटनेच्या अतिक्रमण विभागाला निवेदन आहे की ते जे अतिक्रमण करत आहे, रोडवर तुम्ही अतिक्रमण करत आहे, त्यांना तुम्ही उघड्या डोळ्याने बघत असून त्यांचा हटवत का नाही, त्यांच्यावर कारवाई का करत नाही। ज्याप्रमाणे तुम्ही हॉकर्स जे उदाहरणार्थ चायची गाडी असेल, पानटपरी असेल, त्यानंतर नाश्त्याची गाडी असेल, एखादा काही केळ्याचा फळ विक्रेता असेल, भाजीपाला विक्रेता असेल, यांचे जेव्हा फुटपाथवर आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी जे हे गाड्या लावत आहेत त्यांना तुम्ही रोज अतिक्रमण विभाग त्रास देतात। त्यांच्या गाड्या उचलून नेतात, त्यांचे स्टूल उचलून नेतात, त्यांचे स्टॉल उचलून नेतात आणि त्यांना धमक्या देतात। त्यामध्ये महापौर सुद्धा हे सांगतात की ये चौक पे ये गाड़ी दिखने को नहीं होना, ये कॉर्नर पे ये गाड़ी दिखने को नहीं होना। आणि आज महापौर यांच्या घराकडे जाताना 17 दुकाने लागले आहेत हेल्मेटचे। त्यावर महापौर चूप का? त्यावर महानगरपालिकेचे अतिक्रमण प्रमुख पथक चूप का? पूर्ण अमरावती शहरात बडनेरापासून तर वलगावपर्यंत पूर्ण अमरावती शहरात चौकामध्ये हेल्मेटचे स्टॉल लागलेले आहेत आणि ते स्टॉल अगदी रोडवर लागलेले आहेत। त्यामुळे गर्दी जमत आहे आणि गर्दी जमताना त्यामुळे त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे। हिरवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकपासून तर मालवी चौकापर्यंत जर बघत राहाल तर तुम्ही जागोजागी 1-1 फुटाच्या अंतरावर हेल्मेटचे स्टॉल लागले आहे। त्या ठिकाणी पुलावर चढताना आणि पुलाच्या खालून जाताना सुद्धा अतिशय कमी रोड असल्यामुळे त्या ठिकाणी अपघात होत आहे। आणि त्याच समोर पोलीसवाले, ट्रॅफिक पोलीस सुद्धा, वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी सुद्धा त्या ठिकाणी आपले कारवाईसाठी उभे आहेत। त्यांना पाहून काही नागरिक पडत आहेत तर काही कोणाचे अपघात होत आहे। त्यामुळे अतिक्रमण विभागाला आमची भीम ब्रिगेड संघटनेची विनंती आहे की उद्या तात्काळ या हेल्मेट विक्रेत्यांवर जर कारवाई केली नाही, त्यांना एक जागा द्या जेणेकरून ते तिथे त्यांचा विक्री करतील। पण रोडवर ज्याप्रमाणे त्यांनी दुकाने थाटलेली आहे, धुमाकूळ घातलेला आहे, तो तात्काळ बंद करण्यात यावा। अगर असे उद्याच्या उद्या ना झाल्यास 2 दिवसाने भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने जागोजागी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल आणि या आंदोलनामध्ये जर कोणत्याही प्रकारची न्याय सुव्यवस्था बिघडण्यात आली तर याला जबाबदार पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा आणि अतिक्रमण विभाग पथक प्रमुख आणि मनपा आयुक्त हे राहतील। जय भीम, जय संविधान।